मुख्यमंत्री शिंदेंनी केंद्रीय भाजपच्या दोन्ही ऑफर नाकारल्याची चर्चा आहे। एका इंग्रजी दैनिकाच्या बातमीनुसार शिंदेंना भाजपने 2 ऑफर दिलेल्या होत्या। राज्यात उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली गेली होती। शिंदेंकडून उपमुख्यमंत्री पदासाठी वेगळं नाव सुचवलं जाण्याची शक्यता त्यामुळे आता दिसतेय। ऑफरनंतर शिंदेंनी भेटीगाठी देखील टाळलेल्या आहेत। नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे दिसणार की नाही या संदर्भात सध्या वर्तुळामध्ये चर्चा रंगतीये। राजभवनातील कार्यक्रम आटपून मुख्यमंत्री ठाण्यात गेल्याची देखील माहिती मिळतेय। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी ऑफर्स नाकारण्यामागची कारणं कळली आहेत का आणि आता पुढे काय स्ट्रॅटेजी असू शकते एकनाथ शिंदेंची? तर खरं तर 2019 लाही हेच गणित झालं होतं शिवसेना भाजपचं आणि त्याच्यानंतर ही युती तुटली होती। आता पुन्हा एकदा एका इंग्रजी वृत्तपत्राने जी माहिती दिली आहे त्याच्यामुळे खरं तर 2 ऑफर जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहेत। एक तर केंद्रातलं ऑफर आहे, नाही तर दुसरी म्हणजे की उपमुख्यमंत्रीपद। पण ह्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुख्यमंत्री या ऑफर मान्य करत नसल्याची सुद्धा चर्चा जी आहे ती या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। कालची जर आपण दृश्य पाहिली तर ते अत्यंत बोलकी आहेत, कारण की ते पोलिसांचा जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी एकमेकांसोबतच्या ज्या नजरा टाळल्या गेल्या, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की राजभवनातला संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री थेट मुंबईतून ठाण्याकडे गेले होते। ठाण्यात मध्ये थोडा वेळ महापौर बंगल्यात होते, पण कालपासूनच मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्याच भेटीगाठी ज्या आहेत त्या टाळलेल्या आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री नाराज आहेत का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री पद नसेल तर मग मुख्यमंत्री आताचे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत म्हणजे एकनाथ शिंदे, आपण सरळ जर नाव घेऊन या चर्चा एकदम सोप्या रीतीने मांडण्याचा प्रयत्न केला तर एकनाथ शिंदेंना जर उपमुख्यमंत्री पद मान्य नसेल तर एकनाथ शिंदे मंत्रीपद तरी घेणार की नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झाला। त्यामुळे ज्यावेळेस नवीन सरकार तयार होईल, मंत्रिपदं वाटली जातील, ती मंत्रिपदं जर वाटली गेली तर बघितलं तर मागच्या अनेक वर्षां 2 टर्मपासून मुख्यमंत्री जे नगरविकास खातं, जे महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आहे, ते तरी घेऊन या सरकारमध्ये असतील का ह्याच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह आहे। नाहीतर मग मुख्यमंत्री संघटना वाढवण्यासाठी काम करतील का? जर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना मिळालं नाही तर मग संघटना वाढीचा निर्णय घेतील का मुख्यमंत्री, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा म्हणजे की केंद्रातली जी ऑफर आहे की थेट केंद्रात कॅबिनेट पदाची ऑफर जी देण्यात आलेली ती सुद्धा टाळण्यात आलेलीची चर्चा जी आहे ती सुद्धा रंगू लागलेली आहे। त्यासोबतच श्रीकांत शिंदे यांच्या नावाची सुद्धा जी चर्चा आहे ती सुद्धा रंगलेली आहे। त्यामुळे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 48 तासात वेगवेगळ्या घडामोडी होताना पाहायला मिळतील, वेगवेगळे निर्णय घडताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर 2019 पासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी, नवीन युती जी आहेत त्या पाहायला मिळत होत्या। त्याच्यात मुख्यमंत्रीपदावरूनच शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच झाली होती आणि तीच रस्सीखेच आता पुन्हा एकदा 2024च्या वर्तुळात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे भाजपचं जे केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याची सुद्धा चर्चा आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना दिलेल्या 2 ऑफर आणि त्यांच्यावर नाराजी बरोबर आहे। त्यामुळे सध्या चर्चा होत आहेत, बैठका होत आहेत, पण निर्णय काही होत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।